आज अंगारकी संकष्टी चतुर्थी सिद्धिविनायक मंदिरात त्याच निमित्तानं भाविकांनी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत। अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं सिद्धिविनायक मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत। भक्तांचं आणि मुंबईकरांचं आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। सध्या मी सिद्धिविनायक मंदिरामध्येच आहे। दादर परळमधलं हे प्रसिद्ध सिद्धिविनायकाचं मंदिर आहे आणि आपण जर पाहिलं तर पहाटे 3 ते 3:30 वाजल्यापासून या भक्तांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। आज अंगारक संकष्ट चतुर्थी आहे, मंगळवार आहे, असा हा योगायोग जुळून आलेला आहे आणि त्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील आहेत। त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात जर आपण पाहिलं सध्या तर आकर्षक फुलांची सजावट केलेली आहे, लाईटीची रोषणाई पाहायला मिळते। मंदिराचा गाभारा सोडून इतर जो परिसर आहे त्या परिसरामध्ये देखील फुलांची झेंडूच्या आकर्षक सजावट केलेली पाहायला मिळते। वेगवेगळ्या प्रकारची तोरणं लावण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे पहाटेपासून या मंदिरामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत। देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त येत आहेत आणि विशेष म्हणजे आपण समोर जर पाहिलं तर आज खास वैशिष्ट्य म्हणजे अंगारकी चतुर्थी आहे, मंगळवार आहे, हा जो योगायोग जुळून आलेला आहे। त्यामुळे खास करून बाप्पासाठी एक आकर्षक पूजा ठेवण्यात आलेली आहे, आकर्षक रोषणाई आपल्याला पाहायला मिळते। लाखो भक्त सध्या रांगेत उभे आहेत। काय साकडं घालणार आहे बाप्पाला? काय नाही, बाळाला सुख ठेव, समृद्ध दे, यश दे, एवढंच साकडं घाल। अजून काही भक्त आपल्याला पाहायला मिळतात। ताई कुठून आला? भाईंदरवरून। काय साकडं घालणार आहे आज? काय नाही, फक्त आम्हाला ती आता दर संकष्टीला सवय आहे ना, म्हणून आम्ही येतो, असं दर महिन्याला येतो। प्रत्येक संकष्टीला येतो? हा, प्रत्येक संकष्टीला आम्ही येतो। माझं लग्न झाल्यापासून मी येते इकडे सिद्धिविनायकला, 40 वर्ष झाली। संकष्टीला येतं प्रत्येक, आणि गेल्याला 3 तास लागलेलं पूर्ण, रविवार होता म्हणून, नाही ते एवढं नसतंय का। आता किती तास झाले रांगेत? आता आम्हाला 6 वाजल्यापासून लागलो आम्ही। 1 तास झाला। ते पूर्ण मस्त असतं आणि देव पण पावतो, हा खूप पावतो, मस्त असतं। प्रत्येक महिन्याला आम्ही येतो इकडे। आल्याशिवाय आम्हाला काय म्हणजे बरं नाही वाटत असं। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।